हे डबल नव्हे तर ट्रबल इंजिन सरकार भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र देशात एक नंबरवर। जयंत पाटील यांची महायुती सरकारवर बोचरी टीका। सिंधुदुर्गात तेरेखोल नदीने ओलांडली धोका पातळी। सावंतवाडीच्या बांदा शहरातील आळवाडी मच्छी मार्केट गेलं पाण्याखाली। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेकडून 202 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय। 21 जुलैपासून आरक्षण सुरू होणार। नागपूरच्या उमरखेडमध्ये नांद नदीला पूर आल्यामुळे छोटे पूल पाण्याखाली। वर्धा नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर गावांना फटका। आज राज्यातील विदर्भासह कोकण आणि मध्य महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट। मुंबई शहर आणि उपनगरात सुद्धा अतिमुसळधार पावसाची शक्यता। रत्नागिरीत आज ऑरेंज अलर्ट। नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन। सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू। जेसीबीच्या बकेटमध्ये बसून गरोदर महिलेला रस्ता पार करण्याची नामुष्की। गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागडमधील भयाण वास्तव। जळगावात भरधाव कारनं 5 महिलांना उडवलं। एका महिलेचा जागीच मृत्यू तर 4 महिलांसह 2 मुलं जखमी। आता अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला दिल्यास त्या वाहनावर वर्षभरासाठी बंदी। परिवहन विभागाचा मोठा निर्णय। शिवाय अल्पवयीनाला 25 वर्षापर्यंत वाहन परवाना मिळणार नाही। पुणे विद्यापीठाचा विद्यार्थिनींसाठी मोठा निर्णय। पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना 100% शुल्क माफी। भुसावळ विभागात सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामामुळे नागपुरातून धावणाऱ्या 8 रेल्वे गाड्यांना फटका। 22 जुलै रोजी होणाऱ्या रेल्वे ब्लॉकमुळे 4 रेल्वे गाड्या रद्द। आता घर बसल्या काढा तुळजाभवानीच्या दर्शनाचा ऑनलाईन पास। मंदिर संस्थांकडून खास मोबाईल ॲप तयार।